जालन्यात एका शेतकऱ्यानं कांदा बीजोत्पादन वाढीसाठी मधमाशी पालनाचा प्रयोग केलाय। यातून वर्षाला लाखोंचं उत्पन्न ते घेतायत। अशी संपूर्ण माहिती शेतकरी उद्धव खेडेकर यांच्याकडून सांगण्यात आली आहे। पाहुयात कसा केला आहे त्यांनी हा प्रयोग। जालन्यात मधमाशी पालनाचा व्यवसाय सध्या चर्चेत आहे। हा व्यवसाय करणारे उद्धवराव खेडेकर हे त्यांच्या शेतात नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात। त्यांच्या या प्रयोगांना तब्बल 3दा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलंय। सध्या खेडेकर हे मधमाशी पालन करतायत, मात्र त्यांचं हे मधमाशी पालन इतरांपेक्षा वेगळं ठरलंय, कारण त्यांनी कांदा बीजोत्पादन वाढवण्यासाठी मधमाशी पालन केलंय। मी मधमाशा पालन यासाठी करतो की माझ्याकडे कांद्याचं बीज उत्पादनाचा जास्त एरिया असतो। साधारणतः एक 20 ते 25 एकर मी म्हणजे कांदा पीक दरवर्षी बीज उत्पादनाचं घेतो आणि त्याच्यामुळे निसर्गातली जी मधमाशी आहे ती आतापर्यंत म्हणजे कमी होत चाललेली आहे। तर मग त्याच्यासाठी त्याला आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम मधमाशा आपल्याला म्हणजे पुरवाव्या लागतात, जेणेकरून की त्याचं परागीभवन होतं। 2 एकरात त्यांनी आपल्या शेतात शेडनेट उभारली आहे। त्यात कांदा बीजोत्पादन वाढवण्यासाठी मधमाशी पालन केलंय। त्यांच्याकडे 250 मधमाशी पेठे आहेत। त्यातून वर्षाकाठी त्यांना 2000 किलो मध मिळतो, ज्याची विक्री बाजारात ते 150 रुपये प्रति किलो दराने करतात। यातून त्यांना 3 लाखांचा नफा मिळतो। तसंच कांदा बीजोत्पादनाचा पूरक व्यवसाय असल्यानं मधमाशा कांद्याच्या फुलावर बसून परागीभवन घडवून आणतात। त्यामुळे बीजोत्पादनात तब्बल 20 ते 30% वाढ होत असल्याचंही निदर्शनास आलंय। खेडेकर यांचा हा प्रयोग यशस्वी ठरलाय। शेतीमधील पूरक उत्पादन म्हणून या प्रयोगाकडे शेतकरी बघतायत। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।